हॅलो, चला आपण आज उडदाचे वडे करूया. म्हणजे त्याला उडीद वडा म्हणतात. तर मी 1 आणि अर्धी वाटी उडदाची डाळ भिजू घातली बिना सालची आणि त्याच्यात बिलकुल पाणी न टाकता ही मी वाटून घेणार आहे. आणि ही मी आदल्या दिवशी भिजू घातली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती अशी फुगली आहे. तर अशा प्रकारे हे बघा मी मिक्सरमधून काढले आणि एवढी पेस्ट करून घ्यायची. आणि मिक्सरमधून इझी निघत नाही आहे, हळूहळू आपल्याला हलवत हलवत ती डाळ बारीक करून घ्यायची आहे. तर मी 2 आलू उकडून घेतलेत आणि हे असे पद्धतीने खिसून घेतलेत. आणि हे बघा खिसून मी ह्या बॅटरमध्ये टाकणार आहे. कारण याचं कारण एकच आहे की आपल्याला क्रिस्पी पाहिजेत आणि मधून सॉफ्ट पाहिजेत. त्यासाठी मी आलू टाकायले क्रिस्पी करण्यासाठी वडे. तर मी हे बॅटरमध्ये 2 आलू किसून घेऊन हे टाकायले. मी याच्यात काहीच नाही टाकलं. तर एक गोष्ट विसरली म्हणजे हिंग. तर हिंगाचा ते याच्यामध्ये मी वापर केलेला नाही, पण तुम्ही जरूर करा कारण की माझ्याकडे हिंग नव्हतं. आणि तुम्ही हिंग टाकलं उडदाच्या पिठामध्ये किंवा कोणतेही दहीवडे किंवा काही करताना उडदाच्या बॅटरमध्ये तुम्ही हिंग जरूर टाका, पचायला सोपं जाते. आणि अशा पद्धतीनं खूप आपल्याला खूप फेटायचं आहे, फ्लफी करायचं आहे आपल्याला हे पीठ पूर्ण, की जे एका बाउलमध्ये तुम्ही पाणी टाकलं तर वरती येईल तणगून तेवढं लक्षात घ्यायचं. आणि ह्याच्यात मी मीठ टाकलं आहे शेवटला. आणि सगळं बॅटर मिक्स करून मी छोटासा गोळा घेऊन बघणार आहे की माझं पीठ फ्लफी झाले की नाही. तर हे बघा मला खूप तेलाची भीती वाटते, त्यामुळं मी अशा पद्धतीने वाटीला पाणी लावलं, हाताला पाणी लावलं, छोटासा गोळा घेतला आणि त्याचं मी वडा बनवायले. तर अशा पद्धतीने हे बघा मी थापून घेतले वाटीवर आणि त्याचा आकार दिला आहे आणि असं होल करून घेतले मी त्याला. होल चांगल्या पद्धतीने झाले. आता मी हा वडा छान असा शेपमध्ये बनवते, गोल गरगरीत. माझ्या मुलांना खूप आवडते, डोनट म्हणून खातात. आणि हे बघा अशा पद्धतीने केले. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. इझी जातो, सोपी ट्रिक आहे. तुम्हाला मी हातातून पण दाखवते. हे बघा मी हाताने कसं केले. पाणी लावून घ्यायचं दरवेळेस वडा बनवताना. मी पाणी घेतले हाताला लावून आणि तो वडा बनवायले आहे. हे बघा अशा पद्धतीने मी ते होल करून घेतलं आहे आणि थोडंच पीठ घेतले कारण तो वडा खूप फुगतो त्यामुळं. तर अशा पद्धतीने मी असे 1 2 3 वडे असे बनवून घेतलेत. हे बघा. आणि तुम्हाला ही ट्रिक चांगली वाटली तर जरूर सांगा. लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि एक लक्षात घ्या की आपण हे जर तेलात सोडले आणि खूप जास्त गरम तेल असलं तर हे वडे फुटू पण शकतात आणि तेल उडू पण शकते कारण ह्याच्यात आलू आहे आणि आलूंनी ते वडा फुटला जातो आहे. माझ्यासोबत घडलं आहे. तर तुम्ही काळजी घ्या आलू तळताना, वडे तळताना सॉरी. तर हे बघा माझे असे फ्लफी झालेत. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जरूर ट्राय करून बघा. आणि खायला खूप सुंदर आहेत, वडे पण खूप सुंदर होतात, मुलांना पण आवडतात. आणि लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि कशी वाटली रेसिपी, कशी वाटली वडे, आणि एकदा माझ्या चॅनलला जरूर भेट द्या. बाय. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला ब्रेकफास्ट आजचा मला जरूर कमेंट करून सांगा. तर मी हे बघा 3 वडे तळून घेतलेत आणि त्याच्यासोबत मी वरण केलं आहे आंबट गोड. तर मिरचीची फोडणी देऊन. तर तुम्हाला याची रेसिपी पण आहे सांबार बनवलेलं. तर हे बघा अशा पद्धतीने मी खाल्ला ब्रेकफास्ट. कसा वाटला? थँक्यू. खूप छान लागते, एकदा ट्राय करून बघा. बाय.